खूपच चांगली व सुंदर होती. लग्नाच्या वेळेला भाऊ 22 वर्षांचा व कुमुद वहिनी 18 वर्षाची होती. त्यावेळी मी 20 वर्षाचा होतो. गावात लहान वयात लग्न व्हायची. भाऊची नोकरी मात्र शहरात एका कंपनीत होती. त्यामुळे भाऊ त्या शहरात म्हणजे अकोल्याला राहायचा. तोच घरातली सारी कामं व स्वयंपाक करायचा. पण त्याला ते त्रासदायक वाटू लागले व त्याने कुमुद वहिनीला अकोल्याला बोलावून घेतले. आम्हाला वडील नव्हते, फक्त आई होती. काही दिवसांनी वडील सुद्धा देवाघरी गेले व मला भाऊने अकोल्यालाच बोलावून घेतले. तिथे एका कॉलेजात प्रवेश मिळवून मी अभ्यास करू लागलो. BA संपवून मी नोकरी शोधायला लागलो. मला अजून नोकरी मिळाली नव्हती तशातच एक दाखद घटना घडली. भाऊचा अपघात होऊन तो मरण पावला. मी तेव्हा 21 वर्षाचा होतो. मी तरुणावानी दिसायला लागलो होतो. नियमित व्यायामाने मी शरीर कमावले होते. मला भाऊच्या जागेवर नोकरी मिळाली. आता घरी मी व वहिनी सोडून कोणी नव्हते. मी तिची व ती माझी खूप काळजी घ्यायचो. ती घरची सगळी कामं करायची म्हणून मी कधी कधी मदत करायचो. मी लग्न करावे म्हणून तिने माझ्या मागे लकडा लावला होता. खूपच आग्रह केल्याने मी लग्नाला तयार झालो. कुमुद वहिनीची एक दूरची बहीण होती जिचे नाव पद्मा होते. तिच्या सोबत लग्नाची बोलणी चालू झाली. अर्थात माझ्या वतीने कुमुद वहिनीच बोलत होती. वहिनीने पद्माचा फोटो मला दाखवला व विचारले कशी आहे. मी पद्माचा फोटो पाहून भान विसरलो. गावातली एक साधी मुलगी इतकी सुंदर असेल असे मला वाटले नव्हते. मी लग्नाला तयार झालो. पद्मा 18 वर्षांची होती. तिचे आई बाबा गरीब होते. 1 महिन्यानंतर आमचे एका देवळात लग्न लागले. त्यानंतर आम्ही अकोल्याला परत आलो. आजूबाजूची मंडळी तिला पाहायला जमली. सर्वांनी तिचे कौतुक केले. रात्र झाली. 8 वाजले होते. मला कुमुद वहिनी म्हणाली, आज मी खूप थकले आहे, बाहेरून जेवण घेऊन ये. मी बाहेर पडलो. माझा एक मित्र बंटी रेस्टॉरंट चालवायचा, त्याच्याकडे गेलो. माझे लग्न झाल्याचे कळल्यावर तो खुश झाला. आम्ही गप्पा मारू लागलो. तुला लैंगिक मजा घ्यायचा असेल तर माझे ऐक. मध्येच बंटी म्हणाला, सांग ना. मी अधीरतेने म्हणालो, तू तुझ्या बायकोच्या कुदीला काही दिवस मुळीच हात लावू नकोस. तू फक्त तिची बाजार मार व स्वतःवर काबू ठेव. काही दिवस तिची बाजार मारल्यावरच तू तिची कुदी रगड. तो अनुभवी असल्याने त्याचे बोलणे मला खरे वाटले. त्याने मला जेवण पार्सल करून दिले. घरी जाऊन आम्ही सारे जेवलो. मग कुमुद वहिनी पद्माला माझ्या खोलीत घेऊन आली. मला हाक मारून वहिनीने बोलावले व म्हणाली, पद्मा अजून लहान आहे, तिला सांभाळून घे. मला सारे कळत होते तरीही मी विचारलं, सांभाळून घे म्हणजे काय वहिनी? चावट कुठला असे दाखवतोस जसे काहीच समजत नाही. मला तर खरंच काही माहित नाही. मी सभ्यपणाचा आवडला. कुमुद वहिनी हसली व म्हणाली, आधी तिच्याशी थोडे बोल, मग थोडे गोडे तेल वापर व हळूहळू नंतरची कृती कर. घाई अजिबात नाही करायची, नाही तर ती ओरडेल. ती फक्त 18 वर्षाची आहे, समजलं? होय ग वहिनी, समजलं मला. मी म्हणालो, आता तू आपल्या खोलीत जा. कुमुद वहिनी म्हणाली. मी आपल्या खोलीत आलो. पद्मा पलंगावर बसली होती. मी तिच्या जवळ बसलो. मी आवडतो तुला? मी विचारले. तिने फक्त मान डोलवली. असं नाही, तोंडाने सांग. होय, लाजून ते उत्तरली. हे बघ, तू एवढी लाजणार असशील तर मी हा बाहेर चाललो, असे म्हणून मी उठलो. पद्माने तत्काळ माझा हात पकडला. मी परत तिच्या जवळ बसलो. आता तुझ्याबद्दल सांग. मी म्हणालो, घरी फक्त आई बाबा आहेत. गावात शाळा फक्त 7वी पर्यंत असलेल्या मी तेवढेच शिकले. पद्मा म्हणाली, आजच्या दिवशी काय करायचे? कोणी बोलले का तुला? माझ्या आईने मला काहीच सांगितले नाही. पण बाजूला एक भागीरथी काकू म्हणून राहते. ती बोलली की तुझे पती जेव्हा त्यांचे हत्यार तुझ्या छिद्रात टाकते तेव्हा तुला वेदना होती. ते तू सहन कर. जास्त ओरडायचे नाही अथवा बदल